चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या। रायगडमधल्या सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती, तर धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरा, नाही चुकलो पण आता रिकामं ठेवू नका। आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल, तो लवकरात लवकर यावा, त्यांना ती संधी दिली जाईल। धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल। अजित पवारांकडून सुद्धा धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत। रोजगार हमी योजनेमध्ये बरीचशी खणण्याचे हे काम सुरू। दरम्यान हाताला कामं द्या या मुंडेंच्या वक्तव्यासंदर्भात जरांगेंचा टोला, तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम होणार, जरांगेंचा इशारा। नाही ती काय आमचा प्रश्न आहे, थोडा आहे ती त्यांचं राजकारणाचा विषय, तिकडे काही व्हा, कोणी काही व्हा, नका हो। आणि हाताला काम द्यायला काय अवघड, रोजगार हमीत मस्त काम आहेत ना, बराचशी कांदायला जायचं। मुंडेंच्या मागणीसंदर्भात पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामामध्ये सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे, ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे। धनंजय मुंडे हा चळवळीतील माणूस, कामाशिवाय स्वस्थ बसू शकत नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर मंत्रिमंडळामध्ये घ्यायला वेळ लागत असेल तर पार्टीमध्ये काम द्या असं ते बोलले असतील, असंही वक्तव्य। जो चळवळीतला माणूस आहे, ऍक्टिव्हिस्ट आहे, तो कामाशिवाय राहू शकत नाही, ते स्वस्थ बसू शकत नाही। पार्टीला म्हटलं असेल की बाबा माझ्यावर काही आरोप आहेत, मंत्रिमंडळ मला घ्यायला वेळ लागत असेल, पार्टीत काम द्या। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, जयंत पाटलांविरोधात वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर, शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंचीही इथे उपस्थिती, राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा। मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख, तर हॉटेल सोनी, महेंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी। काही महामंडळं हे काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्ट सुद्धा तोट्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। मुंबईची बीएसटी सुद्धा तोट्यात आहे। बीएसटी वर इलेक्ट्रिक कंपनी होती, त्याच्यामुळे तिथला फायदा जो आहे तो या ट्रान्सपोर्टला दिला जायचा, परंतु आता त्या दोन कंपन्या वेगळ्या केल्यामुळे दुसऱ्या तोट्यात आहे। दरम्यान महामंडळच नाही तर सरकारच तोट्यात, जातींच्या नावासाठी महामंडळ उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात, नाना पटोलेंची सरकारवर टीका। हे सरकारच तोट्यात आहे, नुसतं महामंडळ नाही, विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेलेत। हे फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं, पैसे किती त्याच्यात, काही पैसे नाही।